दुसरीकडे सेहर शेख यांनी देखील माफी मागितली नाही असा दावा संध्याकाळी उशिरा केला। पण किरीट सोमय्या यांच्या निवेदनाला उत्तर देताना मुंब्रा पोलिसांनी सेहर शेख यांनी माफी मागितल्याचं म्हटलंय। त्यांनी मुंब्रा पोलिसांनी प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात काय म्हटलंय पाहूयात। एमआयएम नगरसेविका सहार युनुस शेख यांनी 23 जानेवारी रोजी माफीनामा लिहून दिला आहे। माफीनाम्यामध्ये त्यांनी लिहून दिलंय की मुंब्रा इथे झालेल्या सभेत हम मुंब्रा को हरा कर देंगे असं भाषण केलं होतं। हे वाक्य त्यांच्या पार्टीचा झेंडा आणि निशाण याबद्दल बोललं होतं। कुणाचंही मन दुखावण्याचा किंवा वातावरण खराब करण्याचा आमचा हेतू नव्हता। एवढंच नाही तर आम्ही तिरंग्यासाठी जगू आणि तिरंग्यासाठीच मरू। तरी माझ्या वक्तव्यामुळे कोणाचंही मन दुखावलं असेल तर मी जाहीरपणे माफी मागते असं लेखी जबाबात सेहर यांनी लिहून दिलं आहे। भविष्यात त्यांच्याकडून असं वक्तव्य झालं तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू असं मुंब्रा पोलिसांनी त्यांना दिलेल्या पत्रात नमूद केलंय। देखिए, स्टेटमेंट माफीनामा मैंने नहीं दिया है। मैंने अपने स्टेटमेंट क्लियरली स्टेट किए हैं कि हरा जो कलर था वो मेरा रिलेवेंस हमारे पार्टी के झंडे के साथ था, जो आरजेडी का भी झंडा है। अगर आप देखें तो और कई पार्टियों का इंडिया में झंडा है। जब वो बोलते हैं कि वी वांट टू पेंट आवर सिटी ग्रीन या वी वांट टू पेंट आवर सिटी सैफरन, तो उसको अनकॉन्स्टिट्यूशनल नहीं देखा जाता है, असंवैधानिक नहीं देखा जाता है। बट ये हरे कलर के साथ मुसलमानों को एक ऐसे तरीके से जोड़ दिया जाता है जिसको कम्युनलाइज करके आगे वो बात रखी जाती है।